हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत नव्हतं? तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत ते कुठे, तुम्हाला तिकडे लोकेशनवरती गेल्यावरती सांगणार आहोत. तुम्ही कालची पॅकिंग बघितली असणार. तर 3-4 दिवस आपल्याला फिरायचं आहे. सो इकडे आपलं युवांश पण रेडी आहे, बाकी सगळी मंडळी रेडी आहेत. सो चला, वाजलेले आहेत 3:30 आणि 3:30 वाजता कंप्लीट आम्ही घर सोडतोय आणि निघतोय. सो चलो, लेट्स गो. चलो आता गाडी काढूयात आपण आणि निघूयात. बाकी सगळी मंडळी बघूयात, झोपलेत. तर चला आपण निघूयात आता. गणपती बाप्पा. आणि इकडे आपली सगळी मंडळी आहेत आपल्या सोबत, बघू शकता तुम्ही. अरे काय रे का. सो चलो. 8 किलोमीटरचा बोगदा. स्वतः आपण पोहोचलेलो समृद्धी महामार्गावरती आणि पहिलाच स्टोर लागलेला आहे. बाकी सगळी इकडं स्लीपिंग, झोपली सगळी. माफ करून घेतला ना, तर तिला माफ करायला लागलं दिले. सेकंड या सगळं सोडून जा बाबा, तू सोडून दे. चला आता. बाबा केवढा पाणी आहे ना. थांब ना बेटा, थांब ना. आपण पोहोचलेलो आहोत. कुठे पोहोचलो ते तुम्हाला दाखवतो मी. आणि खूप सारा भारी असं व्ह्यू चला. चला आता आपण जाऊया नाश्ता करायला. फॉर्म भरायची प्रोसेस. सो गाईज, जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही डॉक्टर निवासवरती. म्हणजे मगाशीच पोहोचलो होतो. तर आता फायनली आमची चेकिंग वगैरे झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आणि तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत इकडे. आणि फायनली तुम्ही बघू शकता मस्तपैकी आमच्या बॅगा वगैरे चाललेल्या आहेत. कारण आता फायनली आपले रूम बुक झालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला रूम दाखवतो कशा आहेत काय आहेत ते. तर चलो पहिला आपण जाऊया आपल्या रूमवर. इकडे असे रूम्स वगैरे आहेत आणि हा इथला एरिया आहे. तर गाईज फायनली आता मी रूमवरती आलेलो आहोत. आणि आता मी मस्तपैकी सगळं आवरून वगैरे घेते. त्यानंतर आपल्याला बरेच ठिकाणी जायचं आहे, मंदिरामध्ये वगैरे पाया पडायला. रूम तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आणि अशा आम्ही 2 रूम घेतलेल्या आहेत, कारण फॅमिली आपली मोठी आहे. सो चला आता आपण जाऊया, जरा रेडी होऊयात आणि मग खाली जाऊया. चला आता फ्रेश झालं. आता करूया आपण जेवण. आणि मग जेवणानंतर आपल्याला बाहेर जायचं. तर की जेवण आम्ही जेवतोय. तर इकडे मस्तपैकी आपण आलेलो आहोत आता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. आणि या नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर चला आता बघूयात आपण आतमध्ये. तर जेवण करून आता आम्ही निघालो आहोत देवांचे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. सो चला आणि बघत राहा माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. खूप छान वाटलं इथं, वातावरण खूप प्रसन्न आहे. आणि चला तर सो दर्शन घेऊयात आपण आणि मस्त की एन्जॉय करूया. पोचल्यानंतर आपल्याला असं दुकानं वगैरे लागतात आणि इथून चालू होतं सगळं. हे बघा कसं रुद्राक्ष वगैरे तशी. आणि मग त्यानंतर पुढे अजून बघूयात आपण. चलो. चप्पल कसं वाटतं? स्वतः मंदिर आलेलं आहे जवळच. चलो चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये.
ए देव बाप्पाच आहे दे ते पाडला. नमस्कार. अजून आम्ही इकडे रायगडमध्ये जाऊन 2 तास झाले आहेत आपल्याला. 2 तास झाले रायगडमध्ये उभे आहे. आणि इकडे युवांशी पण गाडी ना लोक आणि परत इथे बाहेरच लोक पोचलेलो आहोत मंदिराच्या इथे. अशा प्रकारे खूप छान असं आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण पाया पडून निघालेलो आहोत ते म्हणजे आपल्या रूमवरती. कारण आता रूमवरती बाकीची मंडळी पण आलेत का नाही ते बघूया. आता फोनमध्ये बंद होता मगाशी, तो जाऊन बघूयात ते पण आलेत का नाही कुठपर्यंत पोहोचले ते. आणि मग भेटू नंतर आपण थोड्या वेळात. सो आता युवांश आमचा शॉपिंग करून आला. युवांश इकडे बघ बेटा, झाली शॉपिंग? ओके चल आता झोपशील ना? नाही चला आता रूमच्या इथं पोचलेलो आहोत ऑलमोस्ट आम्ही. आणि अजून बाकीची मंडळी आली नाही, तर बाकीची मंडळी आल्यावरती आपण खाली येऊया. तोपर्यंत आता आपण आराम करूया जरा. आता खूप उशीर झाला आपल्याला मंदिरामध्ये यायला. सो चलो जरा थोडासा आराम करूया, मग भेटूया आपण नंतर. काही जस्ट आता मगापासून मी एकटी होती, आता आपली सगळी फॅमिली इथे आलेली आहे. आणि सगळ्यात मला आपण दाखवतो. बाकी तर लगेच गायब पण झाली सगळी मंडळी. तर जे पण आहेत त्यात दाखवू आपण ब्लॉगमध्ये. कारण की आता आपल्याला उशीर झाला आहे, अगोदरच खाली चाललो आहे आता आपण आरतीला. आणि मग बाकीचं बघूया पुढे काय होतं ते.